ठाकूर या सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी रायगड जिल्ह्याची सुरू असलेली गेली 6 दिवस सुरू असलेली ही आदिवासी प्रीमियर लीग आणि या प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी आज उपस्थित असताना या व्यासपीठावर या रायगड प्रीमियर लीगचे अध्यक्ष विष्णुजी खैर, उपाध्यक्ष शरद वाघे, महादेव पिरकर, प्रकाश पिरकर, आमचे सहकारी मित्र गणेशजी केवारी, धनंजय सर, शरद सर आणि समोर सर्व उपस्थित असलेले सर्व माझे आदिवासी समाजाचे बांधव, आज या दुसऱ्या पर्वामध्ये या ठिकाणी येत असताना खरोखर खूप आनंद होतोय की आदिवासी प्रीमियर लीग रायगड जिल्ह्याची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आणि इतक्या चांगल्या आयोजनामध्ये आपण भरवत आहात। खरोखर तुमचं मन भरून कौतुक या ठिकाणी की इतक्या चांगल्या प्रकारचं आयोजन आपण आपल्या समाजासाठी करत आहात। खरोखर रायगड जिल्हा संपूर्ण एकत्र करत असताना, ही प्रीमियर लीग करत असताना आपण नुसतं क्रिकेटच नाही तर संपूर्ण आदिवासी समाज एक संघ करायचं काम या निमित्ताने या ठिकाणी आज करतात। त्या निमित्ताने सुद्धा तुमचं खूप खूप आभार। आज कर्जतमध्ये, खालापूरमध्ये मगाशी समालोचक म्हणत होते की दीपाने दीप जोडला तर दीपमाळ तयार होते, फुलाने फूल जोडली तर फुलमाळ तयार होते आणि माणसाने माणूस जोडला तर माणुसकीचं नातं तयार होतं। अशाच प्रकारचं नातं कर्जत खालापूरमध्ये माननीय आमदार साहेबांनी संपूर्ण आदिवासी समाजासमोर गेली कित्येक वर्ष जपलेलं आहे। नुसतं जपलेलंच नाही तर खंबीरपणे आदिवासी समाजाच्यासाठी वेळोवेळी जेव्हा जेव्हा गरज पडेल, जेव्हा जेव्हा साहेबांना आदिवासी समाजासाठी जे जे करता येईल ते केलं। कर्जत तालुक्यासाठी सुमारे 1 कोटी रुपयाचं आदिवासी भवन सुद्धा आमदार साहेबांनी मंजूर करून आणलेलं आहे। आमच्या आदिवासी भागामध्ये सर्व रस्ते आपण जर बघायला कर्जतला कधी आलात तर संपूर्ण आदिवासी भागात जाणारे रस्ते आज डांबरीकरण आणि काँक्रीटीकरण झालेले आहेत। माझा आदिवासी समाज पुढे गेला पाहिजे, माझा आदिवासी समाज हा जागृत झाला पाहिजे, सक्षम झाला पाहिजे। यासाठी आमदार साहेबांनी विधानसभेत गेल्यानंतर पहिल्यांदा जर कुठला प्रश्न उपस्थित केला असेल तर आदिवासी समाजासाठी केला की माझा आदिवासी समाज हा माझा जो मतदारसंघ तो जास्तीत ट्रायबल मध्ये येतो, तर जास्तीत जास्त निधी मला माझ्या ट्रायबल विभागामध्ये मिळावा अशी विनंती मुख्यमंत्र्यांना केली असता भरघोस निधी मुख्यमंत्री साहेबांनी समाजासाठी दिला आणि आज या ठिकाणी मला बोलावून तुम्ही माझा यशोचित सन्मान केला त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार व्यक्त करतो। आणि ज्या वेळी या रायगड प्रीमियर लीग साठी आपल्याला केव्हाही मदत हवी असेल तर नक्कीच आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू। जय हिंद, जय महाराष्ट्र। यस प्रसाद दादा। आणि